चांदण्याची छाया. कोणीतरी मध्यंतरीच म्हणालं, अंबेडकर 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 इतनी बार अगर आप किसी और का नाम ले दो तो आप स्वर्ग में जाते. मला त्यांना आज पहिल्याच गाण्यातून म्हणतो की त्यांना स्वर्गाला जायचं, त्याने खुशाल आपला जीव द्यावा. तुम्ही स्वर्गाकडे जा. आमचा स्वर्ग बाबासाहेबांनी आम्हाला संविधानात दाखवलेला आहे. चांदण्याची छाया, चांदण्याची छाया, कापराची काया, चांदण्याची छाया, कापराची काया, माऊलीची माया होता माझा भीमराया. चांदण्याची छाया, चांदण्याची छाया, कापराची काया, चांदण्याची छाया,
गाडी घेतो आपलं नाव लावतो की नाही. बाबासाहेबांच्या थिसिस वरती प्रॉब्लेम ऑफ रुपी या थिसिसचा अभ्यास करून त्याच्यावरती त्याच्या बेसिसवरती आपलं RBI उभं आहे, ज्याच्यामुळे आपली जडणघडण होते. आणि एवढं सगळं करून देखील त्याच्यावरती फोटो एका दुसऱ्या महामानवाचा असेल, महात्म्याचा असेल. पण तरी बाबासाहेब काय म्हणतात, कायदा भीमाचा. बाबासाहेब कधीच म्हणाले की माझं नाव कुठे लावा, मी गेल्यानंतर माझा पुतळा बांधा. कारण त्यांना माहिती होतं बाबा साहब वो नाम है जो मिटने से मिट नहीं सकता, किसी की हटाने से हट नहीं सकता, और वो ऊंची ऐसी ऊंचाई है जो किसी के घटाने से घट नहीं सकता. अरे कायदा भीमाचा पण फोटो गांधीचा, कायदा भीमाचा पण फोटो गांधीचा, कायदा भीमाचा पण फोटो दिसतो का? दिसतो किती शोभला असता भीम नोटावर टायर बोटा, शोभला असता भीम नोटावर टायर बोटा, शोभला असता भीम नोटावर टायर बोटा, शोभला असता भीम नोटावर.
एक तरफ अम्बेडकर खिलाफ दुनिया सारी थी, एक तरफ अम्बेडकर और खिलाफ दुनिया सारी थी। धर्म के बल पर ये चलने वाली गद्दारी थी। दुश्मन भीम का कुछ ना कर सके, क्योंकि कलम भीम जी की तलवार से भी भारी थी। गांधी के सत्याग्रह ने नमक को बचाया है, तिलक ने स्वराज के हक को बचाया है, जीवा ने छत्रपति शिवा को बचाया है, और मेरे भीम के संविधान ने पूरे हिंदुस्तान को बचाया है। राजा रानी च्या जोडीला, इसका गीत थोड़ा रिवर्ब कम हो गया फिर। राजा राणीच्या जोडीला, पाच मजली माडीला। माझ्याबरोबर गाणार का? या धूर नको लावा, आधी आपण बघूया लेफ्ट साइड। राजा राणीच्या जोडीला, मी राजा राणीच्या जोडीला म्हणणार, तुम्ही पुढची लाईन म्हणायची है ना? माहिती का पुढची लाईन? तुमचा डाएट जास्त झालाय, त्यांना द्या। राजा राणीच्या जोडीला, लाडक्या बहिणी ऐकत नाही, जोरा असे वंचित नका राहू, किंचित तिकडे। राजा राणीच्या जोडीला, पाच मजली माडीला, राजा राणीच्या जोडीला, पाच मजली माडीला, राजा राणीच्या जोडीला, पाच मजली माडीला। कुछ खाया नहीं, कुछ मजा आया नहीं। आता आपण सेंटर मध्ये हो। राजा राणीच्या जोडीला, म्हणूनच तुमच्या खात्यामध्ये 1,500 येतात। आता बोला सगळे, राजा राणीच्या जोडीला, खरंच येते का? राजा राणीच्या जोडीला, पाच मजली माडीला। हाय गुणाचं योगदान, सांगा कुणाचं योगदान, सांगा कुणाचं योगदान। राजा राणीच्या जोडीला, पाच मजली माडीला, राजा राणीच्या जोडीला, पाच मजली माडीला। आहे कुणाचं योगदान? माउसर त्यांना येऊ दे, इकडे येऊ दे। अरे बाबा साहब के गाने पे अगर नहीं नाचेंगे, उनकी जो उम्र है उसमें उनको इतना जोश है। काका फक्त काकूचा विचार करायचा, काका टॉनिक लेके आए होंगे तो तकलीफ होता है। आहे कोणाचं योगदान, लाल दिव्याच्या गाडीला, आहे कोणाचं योगदान, लाल दिव्याच्या गाडीला, लाल दिव्याच्या गाडीला।
की नाही? आम्ही जिकडेही जातो तिकडे आपल्या समाजातून ही प्रतिक्रिया आम्हाला ऐकायला नेहमी मिळते की तुमच्यामुळे बाबासाहेबांचं आम्ही जिथेही जातो कोणताही कार्यक्रम असो, अगर आपको शिंदेशाही चाहिए तो उधर बाबासाहेब होना चाहिए. हे जर तुम्ही सर्वांनी डोक्यात ठेवलं, अंमलात आणलं, तर बाकीच्यांना जे समजायचे ते समजतील. आणि या गाण्यातून जे मोठा साहेब झाला बापाला विसरला गेला आपला स्मशानी पक्षाचाही हे गाणं मी पहिल्यांदाच, मला वाटतं मी आता हे ती वेळ आली म्हणून मी हे फक्त मुखडा तुमच्या समोर घालतोय. तुम्हाला सर्वांना माहिती असेल की बाबरी मस्जिद तोडली आणि त्याच्यानंतर बरेच दिवस तो सगळा परिसर कायद्याच्या मध्ये होता आणि तिथे शांतता होती. सादर करतो बना है मंदिर अयोध्या में शान से. जब ये मैं बोलूंगा आगे तो आपको पता चल जाएगा कि मुझे क्या बोलना है. फक्त मला टाळ्याची साथ हवी. बना है मंदिर अयोध्या में शान से, बना है मंदिर अयोध्या में शान से, बना है मंदिर अयोध्या में शान से. झाले की नाही? बना है मंदिर अयोध्या में शान से, ये हुआ मुमकिन भीम के संविधान से, ये हुआ मुमकिन भीम के संविधान से, ये हुआ मुमकिन भीम के संविधान से. बना है मंदिर अयोध्या में शान से, बना है मंदिर अयोध्या में शान से. फक्त लालदेवाची गाडी नाही. बना है मंदिर अयोध्या में शान से, बना है मंदिर अयोध्या में शान से, ये हुआ मुमकिन भीम के संविधान से, ये हुआ मुमकिन भीम के संविधान से, ये हुआ मुमकिन भीम के संविधान से, ये हुआ मुमकिन भीम के बोलताना ते हल्लीच्या बाया तुम्ही नाही रील्स हल्लीच्या बाया पाहिजे दागिना रेया, पाहिजे पैंजण पायामधी, पाहिजे पैंजण पायामधी. 1 2 3 4 हल्लीच्या बाया, हल्लीच्या बाया पाहिजे दागिना रेया, हल्लीच्या बाया, हल्लीच्या बाया पाहिजे दागिना रेया, हल्लीच्या बाया पाहिजे दागिना रेया. समाज
हल्लीच्या बाया पाहिजे दागिने पाहिजे पैंजण पायामध्ये पाहिजे पैंजण पायामध्ये त्या रमाई सारखं गावाचे गुण मला हाताच्या बायामध्ये एक चेहरा इथे आल्यापासून जो मला आवडला तो मी तुमच्या समोर सादर करतो. मला इकडे आल्यापासून खूप सारे चेहरे छान छान दिसत आहेत, पण जो मला जास्त आवडला त्या मावशी बोलतात, तुम्हाला बोलवतात ठीक आहे. तर जो चेहरा मला आवडलेला आहे तुम्हाला बघायचा आहे का सगळ्यांना? मला कुठला चेहरा आवडला? आजी या तुम्ही वरती, तुमच्या मागे अगं पाहिजे कशी जाऊ, तुम्ही वर या, त्यांना घेऊन या वरती. बाबासाहेबांनी आपल्याला पुढे जायला शिकवलं, लाजायला नाही. या पुढे वरती या, वर जाण्याच्या आधी वर या. त्यांना घेऊन या. हल्लीच्या बाया काय संत समागम चाललाय का आपला? शांत ऐकायला. लक्षात घ्या, ह्या तिघींना मी ते का बोलवलंय माहिती नाही ना तुम्हाला कळेल. इथे तशा खूप आहेत जे मला दिसत आहेत. मित्रांनो, तुम्ही कोणी माता रमाईला पाहिलंय का? माता रमाईला आपण जिवंत पाहिलं नाही, आपण जे पाहिलं ते फोटोमध्ये पाहिलं. आणि माता रमाई जर असत्या जिवंत आपल्यामध्ये आत्ता सध्या आताच्या युगात, तर त्या अशाच असत्या. अशाच त्या लाजल्या असत्या, नको मी इथेच वरी आहे, मला नाही वरती यायचंय, मी मागून जेव्हा संसार करायचे करते. ह्या आत्ताच्या आपल्या माता रमाई आहेत. आज जर माता रमाई असतात तर त्या अशा असतात. हल्लीच्या बाया पाहिजे दागिने द्या, हल्लीच्या बाया पाहिजे दागिने द्या. ऐका, ज्यांनी खरा सूर्य पाहिला ते त्या आहेत आणि मी तुम्हाला पाहिलं. पाहिजे पैंजण पायामध्ये पाहिजे पैंजण पायामध्ये त्यावेळेचे सगळ्यात मोठे विद्वान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी भीमा कोरेगाव हे झालं होतं. त्याच्यानंतर काही वर्षानंतर बाबासाहेब तिथे गेले. जनवरी 1 को ये बोले भीमराव है. बाबासाहेबांनी काय म्हणाले? जनवरी 1 को जनवरी 1 को ये बोले भीमराव है. जनवरी 1 को ये बोले भीमराव है.
भिखारी बनेगा माला ये है मेरे भीम का चलते हैं शेर की ये पूर्ण गाणे घेण्यापेक्षा फक्त आपण गेलो कारण का विशाल भाऊ पुन्हा कार्यक्रम ठेवतील तेव्हा मी आरामात वेळेत कार्यक्रम चालू करावा नाही तर सत्कारच करत बसायचा तूफान आने से पहले क्या कहा था भूलो मत भीम ने जाने से पहले जाग जाओ जय भीम वालों तूफान आने से पहले क्या कहा था भूलो मत मेरे भीम ने जाने से पहले नींद ना लेना रथ मंजिल तक पहुंचाने से पहले और तुम तो सो गए हो ये रथ हिलाने से पहले मित्रांनो आता जे वातावरण दिसतं आता दिशेत आपण मोबाईलवरती इंस्टाग्राम बाहेर गेले पण आपल्या पैकी एका समाज बांधवाचा मृत्यू झाला आणि तुम्ही बघितलं असेल त्याला कसा एक ऍक्सिडेंट दाखवला तो मर्डर असू नये चला उठा लढायाची वेळ आता आली हो चला उठा लढायाची वेळ आता आली 1 2 3 4 1 2 3 4
जानेवारी उसळत्या रक्ताचा पाडीला प्रभाव काढली ती पेशवाई केला कर्मिका उसळत्या रक्ताचा पाडीला प्रभाव उसळत्या रक्ताचा पाडीला प्रभाव काढली ती पेशवाई केला कर्मिका उसळत्या रक्ताचा पाडीला प्रभाव काढली ती पेशवाई केला कर्मिका इतिहासात हे वाक्य वाचेल. तुच्छ ही जात आहे तुमची अति शूद्रांची. त्यावेळी त्या काळी नुसती याची काडी मोडली तर यांना विटाळ व्हायचा. त्यावेळी त्या काळी नुसती त्यांची काडी मोडली तर त्यांना विटाळ व्हायचा. नजरेला नजर भिडली तर विटाळ व्हायचा. त्यांच्या मंदिराची पायरी चढली तर यांना विटाळ व्हायचा. अंगावर सावली पडली तरी यांना विटाळ व्हायचा. पण आता त्या राजगादीवर आमचा दलित गेला. आता विटाळ कुठे गेला? आता दलित डॉक्टराने तुमचा इलाज केला तर आता विटाळ तुमचा कुठे गेला? आता दलित वकिलाने तुम्हाला न्याय मिळवून दिला तर विटाळ तुमचा कुठे गेला? तो भीमराव तुमचा जावई झाला तर आता विटाळ तुमचा कुठे गेला? तुमची जात आहे तुमची अगदी शूद्रांची. तुमची जात आहे तुमची अगदी शूद्रांची. आज का धरता तुम्ही आमच्याकडे आज का धरता तुम्ही आमच्याकडे सपना परी होत नाही बरोबर. श्वाना परी होत नाही बरोबर. श्वाना परी होत नाही अशी करमटत्या अशी करमटत्या अशी करमटत्या कावळ्या बघा केली कावळा. हे भीमा कोरेगाव तेव्हा झालं होतं, बरोबर आहे. आणि आता काय आमचे जे सगळे मित्र परिवार आहेत तुम्ही सगळे आम्ही काय म्हणतो? फ्लावर नाही फायर हूं. आता माझा समाज बांधव काय म्हणतो? फ्लावर नाही फायर हूं.
मैं भीम से इंस्पायर हूँ, फ्लावर नहीं फायर हूँ, भीम जी से इंस्पायर हूँ। कितने भी आए कोई मुझको डराए कोई, कितने भी आए कोई मुझको डराए कोई, अरे मैं नहीं डरने वाला। फ्लावर नहीं फायर हूँ, फ्लावर नहीं फायर हूँ, मैं भीम से इंस्पायर हूँ, फ्लावर नहीं फायर हूँ, मैं भीम से इंस्पायर हूँ। कितने भी आए कोई मुझको डराए कोई, कितने भी आए कोई अरे मुझको डराए कोई, मैं नहीं डरने वाला। कहता है जय भीम वाला, कहता है जय भीम वाला, मैं झुकेगा नहीं साला, मैं झुकेगा फ्लावर नहीं फायर हूँ, फ्लावर नहीं फायर हूँ, मैं भीम से इंस्पायर हूँ, फ्लावर नहीं फायर हूँ, मैं भीम से इंस्पायर हूँ। कितने भी आए कोई मुझको डराए कोई, अरे मैं नहीं डरने वाला। जरी टाइम आहे झाला मैं झुकेगा